श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 97वा द्वादश स्कंध मार्कंडेय कथा। मृकुंडू ऋषींचे पुत्र मार्कंडेय आहेत। प्रलयकाळीही ते जिवंत होते अशी आख्यायिका आहे। आतापर्यंत तर प्राण्यांचा प्रलयच झाला नाही, मग प्रलयात समुद्रात वटपर्णावर अद्भुत मनुष्य पाहिला, हे खरे असू शकेल काय, असा प्रश्न शौनकांनी सूतांना विचारला। सूत म्हणाले, हे शौनका, ती कथा मी तुला सांगतो। या कथेत नारायणांचाच महिमा वर्णिला आहे, म्हणूनच प्रस्तुत भगवान नारायणांचे भगवंताचेच कीर्तन सुरू आहे, त्याचाच भाग म्हणून सांगतो, ऐक। मृकुंड ऋषींनी आपल्या पुत्रावर मार्कंडेयावर उचित सर्व संस्कार केले होते, त्यामुळे मार्कंडेय ब्रह्मचर्य व्रत धारण करून गुरुदेवांची चरणसेवा करीत होते, मौन धारण करीत। गुरुदेवांनी आज्ञा केली तरच एक वेळ भोजन करीत, अन्यथा उपवासच। त्यांच्या अशा कठोर तपश्चर्येने ते मृत्युंजय झाले होते। असे करता करता 5-6 मन्वंतरे उलटली। ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनु होतात आणि सध्या ब्रह्मदेवाचे 52वे वर्ष सुरू आहे, अर्थात माणसाच्या मापाने कोट्यावधी वर्षे असू शकतील। म्हणूनच मार्कंडेय कोट्यावधी वर्षे भगवंताची आराधना करून चिरंजीव झाले म्हणणे सहज शक्य आहे। अशा 7व्या मन्वंतरास इंद्राने त्याच्या तपश्चर्येची भीती वाटून त्याचा तपोभंग करण्यासाठी गंधर्व, अप्सरा इत्यादी मोहजालाचे प्रयोग केले, तथापि ते फोल ठरले। भगवान नारायण प्रत्यक्ष तेथे प्रगट होऊन म्हणाले, हे ब्राह्मण श्रेष्ठा, मी प्रसन्न आहे। मार्कंडेयांनी त्यांना दंडवत घातले आणि म्हणाले, देवा, सर्व चराचर जगतचालका, आपण दर्शन दिले हाच वर आहे, अजून काय मागावे। असे मंत्रमुग्ध भाव असतानाच अचानक सोसाट्याचा वारा आला, भयंकर आवाज होऊ लागले, विजांचा कडकडाट होऊ लागला आणि समुद्रात प्रचंड लाटा उसळू लागल्या। आता सगळी पृथ्वीच बुडेल असे वाटत होते। तेव्हा एका वडाच्या पानात एक तेजपुंज बालक त्याने पाहिले। त्याच्या जवळ जाता तोच त्याच्या श्वासावाटे डासाप्रमाणे आत गेला। तेथेही त्याने असाच प्रलय पाहिला, अर्थात उत्पत्ती, स्थिती, प्रलय या तिन्हीही अवस्थांत तो आत बाहेर व्यापून आहे हे पाहून तो मार्कंडेय चकित झाला। तोच ते बालक, ते वडाचे झाड, तो समुद्रातील प्रलय लुप्त झाले। या सगळ्या प्रसंगात कोटी वर्षे झाली असे मार्कंडेय यांना वाटले। ती सर्व योगमाया नारायणांनी निर्माण केली, त्यामुळेच मोठे मोठे तार्किक, पंडित, ब्रह्मवेत्तेसुद्धा कसे मोहित होतात ते कळले। तो ध्यानस्थ असताना गौरीशंकरांनी त्यांच्या आकाशभ्रमणात पाहिले। त्याची तपश्चर्या पाहून पार्वती म्हणाली, देवा, त्या ब्राह्मणाला वर द्या, तो किती काळापासून तप करीत आहे, आता तरी द्या। त्यावर भगवान शंकर म्हणाले, हे देवी, त्याला कशाचीच इच्छा नाही, कारण तो तर पराभक्तीत लीन आहे। तरीही हे गौरी, तुझ्यासाठी आपण त्याला विचारू आणि त्याला पाहिजे ते देऊ। दोघेही तेथे उपस्थित झाले। त्यांना पाहून मार्कंडेयाने तीनही लोकांचे गुरु भगवान शंकरांची पार्वती मातेसह अर्घ्य, पाद्य, आसनादी पूजा केली आणि प्रार्थना केली। हे जगद्गुरु, आपण साक्षात भगवान, पूर्णकाम, पूर्णानंद आहात, मी आपली काय सेवा करू। शंकर प्रसन्नतेने म्हणाले, वर माग। मार्कंडेयांनी सश्रद्धा अंतःकरणाने सद्गदित होऊन फक्त प्रणाम केला। तेव्हा पार्वतीच्या प्रेरणेने भगवान शंकरांनी स्वतःच तिला आशीर्वाद दिले, तुझ्या सर्व कामना पूर्ण होवो, तुझी अखंड अनन्य भक्ती राहो, तुझे पावित्र्य, यश, अजरत्व आणि अमरत्व कल्पकल्पांतापर्यंत राहो, तुला त्रिकाल ज्ञान आणि वैराग्य विज्ञान प्राप्त होवो। मार्कंडेयाला मायारूपाने सार्वकालिक दर्शन घडवण्यासाठी भगवंतांनी केलेली ही लीला होती, पण लोककथेच्या प्रवाहात खरा प्रलय आणि मायाप्रलय यात भेद करत नाहीत, त्यामुळे प्रलयानंतरही मार्कंडेय जिवंत कसे असा प्रश्न उपस्थित करतात। यानंतर भगवंतांनी धारण केलेल्या अंग उपांगाचे, आयुधांचे रहस्य अर्थात त्याची रूपके वर्णन केली आहेत। इथे 12व्या स्कंधाच्या 11व्या अध्यायाची समाप्ती आहे। द्वादश स्कंध समाप्त। गोपाळ कृष्ण भगवान की जय।